मोहन शेलार हे संबंधित व्यापाऱ्याशी विचारणा करत आहेत. काय विचारताय मोहन शेलार? आपण यांना विचारा, त्यांना विचारा परत एकदा विचारा. विचारा ना एकदा, ते त्याला उत्तर काय देतात. सांगितलंय का? कोण कोण पावतीवाला कोण? पावती वाले ने क्या बोला आपको? पावती वाले ने क्या बोला आपको? बैठो इधर. हाँ, आप बोलो ना, मुंह से बोलो ना, क्या बोला आपने? उल्टा बोलतो बघितलं का? सीधा नहीं. अभी क्या आप क्या हमारा सम्मान कर रहे हैं क्या? बाहेरून येऊन आमच्या दादागिरी करणार. दादागिरी नहीं कर रहा हूं. इनको मालूम है मैं राज्यातून आमच्या गावात दादागिरी करायची. अरे आप इनको बोल रहे, आप उनको बोल रहे, पीछे से बता रहा हो क्या? चांगलं विचार तुम्ही मला बात तो सुनो, वो उनका नहीं बनाता है, उनका नहीं बोलता है, सिर्फ मेरा आके वीडियो बनाता आपको मालूम है क्या? है. उनको वीडियो बनाओ ना. अरे आपको मालूम है क्या? आतमध्ये ना, वो आपको मालूम है क्या? आप क्या हमारे दुश्मन है? मैं आपका दुश्मन ही हूँ, ऐसा समझ रहे हो तुम? रोड के ऊपर बैठने दे. मेरा ही तुम आके उंगली करते हो. रोड के ऊपर बैठे तो अच्छे. किसी को नहीं बोलते भाजी, कसम खा के बोलता है, किसी को नहीं बोलते ये. आतमध्ये बसते तर बस. हाँ तो उधर बच जाएगा. अरे पण बाजारात जागा आहे त्यांना. हे पहा, ह्याला किती मस्ती आहे हे आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे. आणि अशा लोकांना जर ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष असेल तर ही किती गंभीर बाब आहे. अपघात हा आपल्या लोकांचा होणार आहे. हा पैसे कमावणार, परंतु अपघात मात्र आपल्या गावातील भागातील पाहुणे अथवा मित्र अथवा ग्रामस्थ यांचा होणार आहे. आणि याचं म्हणणं असं आहे की फक्त एकट्याचाच व्हिडिओ बनवतो, ह्याला माहिती नाही व्हिडिओमधून कुणीच सुटत नाही. मांडोगण पराठामधून प्रत्येकाचा व्हिडिओ बनवला जातो. परंतु परप्रांतीय हे खरंच वॉन्टेड गुन्हेगार असतात, हेच खरं आहे. हा गुन्हेगारी क्षेत्रातील नक्की सापडू शकतो. याची त्या भागामध्ये वॉन्टेड हा फरारी 101% असू शकतो. घेतलंय ना, पहा त्यांच्या गाड्या